साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं. ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. दररोजच्या प्रमाणे आज आपला विषय जो आहे तो असा की अमृत पेल्याला अमृत पिणारा अमर सनातन विश्व हिंदू धर्म, त्याच्यातला जो भाग आहे तो असा की स्वयंभू कल्कीदत्त परमेश्वर अवतार, या अवताराने वेद मंत्र रक्तगट कसा निर्माण केला हे आपण माहिती मांडणार आहोत. 8/8/1960 सालापासून आपण वेद मंत्र आणि रक्तगट समाजात सांगत आलो आहोत. तर बऱ्याच लोकांनी असं विचारलं की बाबा महाराज, वेद मंत्र आणि रक्तगटाचा संबंध काय? बरं, छे असा संबंध नाही अजिबात. ते वेद कोण इकडं, ते रक्तगट कोण, तर काय संबंध आहे? तर मी म्हटलं बा त्याचा पुरावा जेव्हा येईल त्यावेळेला तो आम्ही सांगेन. तर या ठिकाणी वेदामध्ये वेद मंत्र आणि रक्तगटाचा पुरावा सांगितलेला आहे स्पष्ट. तिरुच्या आता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आणि तिचा अर्थ पण सांगणार आहे की जगामध्ये सर्वप्रथम लोह अधिक तांब यापासून रक्त तयार होतं, याचं संशोधन वेदामध्ये आलेलं आहे. बघा किती महत्त्वाचा मुद्दा आहे की रक्त हे जे प्रत्येक प्राण्यामध्ये आहे याचं जे संशोधन किंवा याचं जे तत्व हे वेदामध्ये आले. तो आता आपण रोजचा पाहून आपला गट पण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कसं आपलं बघू. ओम कोम अस्मेनापवेम अदयाद्वेम सुवृता पुरुवृतां
सिंधुर्मृत्याय जाताम तीव्रा वरुणा लोहिनी ताम्रधूम्रां ऊर्ध्वाचीं पुरुषे विरततिरधी. ही ती रुची आहे. या रुचीमध्ये काय सांगितलंय? जगामध्ये सर्व गोष्टी काल आपण पाहिल्या. अवयव कोणी बनवले? कल्की दत्त महाराज. कदेव, याच्यामध्ये कदेवता सांगितलं आहे. आणि हा जो ही जी रुची आहे, ही रुचा जगती छंद निशा स्वरातली आहे. म्हणजे व्होल्टेज नंबर 7. जेव्हा 6 बटणं आपली पॉझिटिव्ह होतील तेव्हा आपल्या शरीरामध्ये विशेष प्रकारचे काहीतरी क्रांती घडते. आता या ठिकाणी सांगितलंय, या मानवाच्या शरीरात विशेष प्रकारे व विशिष्ट परिपूर्ण गतीने अभिसरण करणारे फिरणारे सर्व शरीरभर अनेक दिशांना फिरणारे नदीप्रमाणे सतत वाहणारे लाल रंगी रक्तपेशीबरोबर घेऊन फिरणारे ताम्रम अरुणा लोहिनी हा शब्द आहे. लाल रंगी रक्तपेशीबरोबर घेऊन फिरणारे ताम्र धुम्रा तांब्याच्या धुरासारखा रंगाचे ऊर्जा खालून वर जाणारे नंतर वरून खाली येणारे कधी कधी आडवे तिरपे फेकर वाढणारे विशेष गतीने वाहणारे जल मिश्रित रक्तप्रवाह कोणी निर्माण केला? तर कल्की दत्त महाराजांनी. कदेवता कल्की दत्त महाराजांनी निर्माण केला. याचं उत्तर येत आहे क म्हणजे कल्की दत्त भगवान यांनी हे सगळं सुरू केलं. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कसं, अरुणा लोहिनी म्हणजे तांबड्या रंगाचं रक्त लोखंड अधिक तांब, या दोघांचं जेव्हा एकमेकांशी मिश्रण होतं तेव्हा रक्त बनतं. हा सिद्धांत वेदामध्ये प्राचीन काळापासून मांडलेला आहे. आणि बरोबर काय नाही, आम्ही शोध लावला हो, आमच्या वेदामध्ये सगळं आहे, पण त्याचं संशोधन नाही, त्याचा अभ्यास नाही. आणि खरे सोडून खोट्याच्या मागे पळत सुटलात तुम्ही. तर याचा जो नारायण ऋषी आहे, क देवता आहे, ब्रह्मप्रकाश नऊ ही देवता आहे, पुरुष देवता आहे असं सांगितलं आहे. तर या ठिकाणी परिपूर्ण रक्त तयार करणारे परमेश्वर येतो. क म्हणजे परमेश्वर यांनी हे रक्त तयार केलेलं आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये. तो याच्यामध्ये त्यांनी सांगितलं अरुणा लोहिनी म्हणजे सकाळच्या सूर्योदयापर्यंत तांबड्या रंगाचं, लोहिनी म्हणजे लोखंड, आणि ताम्र वा धुम्रा वर्ण. ताम्र धुम्रा म्हणजे तांब्याच्या रंगाचं, धूम्रवर्णाचे दोन्ही जेव्हा घटक एकत्र आले तेव्हा रक्त बनते. मग रक्त बनण्याकरता या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे? रक्त परिपूर्ण तयार होण्याकरता कोणकोणची क्रिया होती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. की ती क्रिया अशी आहे की जगाची छंद निशा स्वर हे 72 अक्षराचं आहे. मग हे रक्त तयार होण्याकरता बीजाणुकण हा जो अतिशय सूक्ष्म आहे, एका केसाचे 1 कोटी भाग करून त्याच्यातला जो बीजाणुकण आहे तो कण अरुण लोहिया अधिक ताम्र धुम्रा म्हणजे तांब आणि लोखंड, या आयर्न म्हणजे लोखंड, लोहिनी म्हणजे या दोन्ही मिळून हा रस म्हणजे रक्त बनतं. मग हे रक्त बनण्याकरता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? जगती छंद निषाद स्वर. ज्याप्रमाणे रक्ताची पेशी कशी तयार केली हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण शेंगदाणा घेतला, शेंगदाणा आपण शेतात लावला, त्याला खालून बारीक तांबड्या पांढऱ्या कोण्या येतात.
ते पांढऱ्या कुणी आल्या की त्याचं एक असं म्हणजे कवच तयार होत, शेंगाचं कवच छंद आणि स्वराने ते बनतं. आणि त्याच्यामध्ये मग मगज म्हणजे मगज आला की त्याचा शेंगदाणा बनतो. तशा प्रकारचे या ठिकाणी जगती छंद आणि निषाद स्वर जो आहे हे कुपी बनवतो. कुपी म्हणजे पिशवी, पिशवी. आणि हे पिशवी बनल्यानंतर त्याच्यामध्ये हा जो द्रव पदार्थ आहे, तांब लोखंड आणि तांब म्हणजे आयर्नाचे तांब वापर बरोबर या दोघा मिळून रक्त तयार झालं केलं. ते रक्त त्या पेशीत सापडतं, ती रक्तपेशी तयार होते. म्हणजे या भगवंताने रक्तपेशी तयार करण्याकरता छंदाचा आणि स्वरांचा उपयोग केलेला आहे. आता बघा, काकडी घेऊ आपण, काकडीचं बी घेऊ. काकडीच्या बियाच्या बिया आहेत, त्या बियामध्ये बीजाणुकण ओम अँटीजन बीजाणुकण जीव अतिशय सूक्ष्म, म्हणजे एका केसाचे कोटी भाग केलेला इतका एका केसा इतकं सूक्ष्म ते भाग आहे. त्याच्यावरती बी तयार झालेलं आहे आणि त्याच्यावरती आवरण तयार होऊन त्या आवरणामध्ये द्रव पदार्थ म्हणजे काकडीचं रक्त आहे, म्हणजे ते काकडीचा रस आहे त्याच्यामध्ये. तशा प्रकारच्या काकडीच्या बियाची पेशी ज्याप्रमाणे तयार होऊन तिच्यात जे पाणी भरलेलं आहे त्याच्यावर जे बारीक आवरण आहे, तशा प्रकारची पेशी जगात प्रथम कोणी निर्माण केली? कल्की दत्त भगवंताने. पुरुष हा प्रकाश चैतन्य प्रकाश प्रकाशाने ब्रह्मप्रकाशाने क देवता केन, हा जो कल्की दत्त प्रभू आहे याने जगाच्या आरंभी हे सगळं तयार, म्हणजे आदिनारायण. कल्की दत्त म्हणजे वच्चवक्षा भगवून आदिनारायण वच्च ओम सहस्र शीर्षा सहसाक्षा सहस्रवात हा परमेश्वर. याने जगामध्ये प्रथम रक्त तयार केलं जीवामध्ये आणि जीवाला सजीवता दिली. आता आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे, आपल्या शुद्ध आणि अशुद्ध, शुद्ध वाहिनीवर रक्तवात, त्या जर आपण पेशी तपासल्या तर त्याच्यावरती काकडीच्या आवरणासारखं आवरण दिसणार, त्याच्यामध्ये आतमध्ये रक्त, कुपीमध्ये रक्त असणार आणि त्या पेशी आपण फिरणार. अशा दृष्टीने ह्या रक्तपेशी तयार होतात. हे भगवंताने छंद आणि स्वर यातून तयार केलं. मग त्यातून रक्तपेशी कुठं तयार होतात? हाडात तयार होतात, सांध्यातून तयार होतात. मग आता हे शरीराची पूर्ण वाढ होण्याकरता हाडंही मजबूत आहेत, ती जगती छंद निषाद स्वरा जातात. गायत्री छंद, उष्णिक छंद पहिला वेळा, त्याच्यावर दुसरा आवरण उष्णिक छंद वृषभ स्वरा, त्याच्यावर तिसरं आवरण अनुष्टुप छंद गांधर स्वरा, त्याच्यावर चौथं आवरण बृहत छंद मानधन स्वरा, त्याच्यावर पाचवं आवरण पंचम पंचम स्वरा, सहावं आवरण त्रिशुभ छंद दैव स्वरा, सातवं आवरण जगती छंद निषाद स्वरा. म्हणजे एका रक्तामध्ये हे 7 छंद एका एक ठेवल्यात, तर रक्तपेशी पूर्ण तयार होती. आपण कांदा घ्या, कांदा घेतला की तुम्हाला कळन आत बारीक बारीक कोंब आहे, म्हणजे बीजाणुकण आहे. पण त्या बीजाणुकणाभोवतानी पहिली पाकळी झाली, ती पुढं सरकत गेली, परत आतल्या पाकळ्या तयार झाल्या. म्हणजे 7 पाकळ्या होईपर्यंत कांद्याची वाढ होते, मग पुढं वाढतो पडून. अशा दृष्टीने आपली पेशी जी आहे ती कांद्याची जशी रचना आहे तशा प्रकारची आपली पेशी आहे. रक्तपेशी परमेश्वराने निर्माण केली. मग आता समजा हे रक्तपेशीचं आयुष्य किती? 120 दिवस जगते. मेंदूतल्या पेशी कधी मरत नाही, जशा तसं कायम असतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग ही रक्तपेशी तयार केली, अरुणा लोहिया अधिक ताम्र धुम्रा, म्हणजे तांब्याचा तांब आणि लोखंड यांचा
सूर्योदय ज्याप्रमाणे लाल रंगाचा होतो त्याप्रमाणे लाल रक्त तयार झालं. बघा, जगाच्या आरंभी परमेश्वराने हे रक्त तयार केले कल्की दत्त महाराजांनी. क देवता आहे आणि त्यांनी हे रक्त तयार केलं, त्यामुळे सर्व सजीव प्राणी आहेत. आता आपल्या शरीराची नाडी आहे, आपलं शरीर जे स्वतःचं आहे हे छंद स्वरूप आहे आणि नाडी जे हे स्वर आहे. तर ह्या नाडीच्या स्वरात स्वर आहे, नाडी ठोकेपर्यंत स्वर. जर स्वर आपण उच्चारलाच नाही, नाडी बंद पडली तर माणूस जगू शकत नाही. तसा अनाथ ध्वनी जो आहे, स्वर, अनाथ ध्वनी म्हणजे स्वर, तो कधी नष्ट होत नाही. तो कसा आहे, अनाथ ध्वनीची नाव आहेत गाय छंद षडजा स्वरा, पुष्णिक वृषभ स्वरा, अनुष्टुप संगांधार स्वरा, बृहत्सन मानधन स्वरा, पंचम पंचम स्वरा, त्रिष्टुप संतैव स्वरा, जगनिषाद स्वरा. हे जे स्वर आहेत सगळे हे एका 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 एकावर ते पेशीमध्ये एकावर एक साथ असून ते स्पंदन क्रिया चालतात. आता इतकं विज्ञान इतकं बारीक स्वतः करण्याचा तो प्रश्न वेगळा आहे. आपली नाडी नुसती टकटक चालते, पण ती नाडी चालते जेव्हा तिच्यामध्ये आपण जर लय बारीक संशोधन पाहिलं, जर आपण वर नाडीवर दाबलं तर आपल्या वरचं स्पंदन येईल. पुन्हा आपण बारीक दाबलं याच्या आतमध्ये बारीक पुन्हा स्पंदन चालले, म्हणजे वरचं स्पंदन जरी बंद झालं वाटलं तर आत पुन्हा स्पंदन चालतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपलं स्वर जे आहेत, षडजा स्वर, वृषभ स्वर, गांधार स्वर, नंतर मानधनचा स्वर, पंक्ती पंचम स्वर, त्रिष्टुप दैव स्वर, जगती निषाद स्वर. हे स्वर जे एकमेकावर छंदाचा आकार त्याचा जोडून असतात. अशा दृष्टीने सगळं रक्तामध्ये चलनवलन चालू असतं. ते शोधून काढलं भगवान परमात्मा कल्की दत्त यांनी पावणे लोकांमध्ये शोधलं, म्हणजे तयार केलं आणि प्रत्येक प्राण्याला सजीवता निर्माण करून दिली. म्हणजे बघा, आता विज्ञानामध्ये आपण पाहतो आयर्न कॉपर, लोह आणि तांब हे एकत्र आलं की रक्त तयार होतं. मग आता हे रक्त तयार होते, विज्ञानाने शोधून मांडलेला सिद्धांत जो आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सिद्धांत मानलेले आहे अरुणा लोहिनी. अरुणा लोहिनी म्हणजे अरुण म्हणजे सकाळी उगवतो सूर्य तांबडा, त्याचा तांबडा प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशामध्ये पुन्हा ताम्र धुम्रा म्हणजे तांब्याचा रंग मिक्स होतो. हे दोन्ही रंगामधून रक्त बनतं. पण हे रक्त बनण्याकरता त्या 7 क्रिया व्हाव्या लागतात. गायते छंद ते जगते छंद, हे 7 क्रिया एकावर एका मग ते रक्त पूर्ण सारतं, पेशी व्यवस्थित राहते आणि ती आपल्या शरीरात फिरते. मग आपल्या रक्तगटात हे पेशी तयार झाल्यानंतर मग आपलं जीवन, प्रत्येक माणसाचं जीवन हे परमेश्वराने सुरक्षित केलेलं आहे आणि जगाच्या आरंभी रक्त तयार केले. आता सुद्धा माणसाच्या सर्वात तसंच रक्त प्रत्येक प्राण्यामध्ये रक्त आहे. म्हणजे याच्यामध्ये जी काही ईश्वरी अनुवंशिकता आहे कल्की दत्त महाराजांची, ती प्रत्येक रक्तामध्ये जशीची तशी आलेली आहे, त्यामध्ये काही फरक झालेला नाही. म्हणून हा जो धर्म आहे सनातन विश्व हिंदू धर्म जो आहे तो अशा प्रकारचा पारंपरिक पद्धतीने त्यांना जशा नद्या वाहतात पाण्याच्या, तशा आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्या सगळ्या नाड्यातून रक्त वाहतं. इथं मोठा सिद्धांत मानला. नद्या वाहतात तशा आपल्या शरीरात, नद्या म्हणजे आपल्या शरीरात शिरा, या शिरामध्ये रक्त वाहतं. मग ते कसं वाहतं, त्याचा काय परिणाम होतो, याचे किती विभाग होतात, ते पण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. असं बघा,
सर्व शरीरभर अनेक दिशांना फिरणारे, नदीप्रमाणे सतत वाहणारे लाल रंगी रक्तपेशी बरोबर घेऊन फिरणारे, इथे एक सिद्धांत मानला की या ठिकाणी लाल पेशी बरोबर घेऊन फिरणारे म्हणजे गणपती महाराज. गणपती लाल आहे म्हणून सोंड आहे, सोंडेमध्ये रक्त आहे, शरीरात पण आहे म्हणून दोन्ही बाजूने घेऊन दोन्ही फॅक्टर घेऊन तो फिरतोय. ये फॅक्टर अधिक बी फॅक्टर, ये बी रक्तगट. म्हणजे या ठिकाणी प्राचीन काळामध्ये बरोबर फिरणारे म्हणजे ए आणि बी हे दोन फॅक्टर एकत्र आल्यामुळे रक्तगट, बी रक्तगट, ए बी रक्तगट तयार झालेला आहे. आणि हा ए बी रक्तगटाचे चिन्ह आहे, आपल्याबरोबर घेऊन लाल रंगाचं फिरणारं ते चिन्ह आहे गणपतीचं. म्हणून ए बी रक्तगटामध्ये गणपती चिन्ह आहे, कारण त्याने त्याच्यावर सांगितलेलं आहे. एवढं अलंकारिक भाषा आहे, त्याचं फोड होण्यावर आहे. तसेच खालून वर जाणारे. आता खालून वर जाणारे असं कोणतं साधन आहे? खालून वर जाणारे, आता हे खाली आहे ते वर चाललं तर सुदर्शन चक्र. हे सुदर्शन चक्र जे आदिनारायण भगवंताचं ते खालून वर जात, हे चिन्ह इथं सांगितलं, खालून वर जाणारे. म्हणून या ठिकाणी ओ रक्तगट जो आहे त्याचा ओम अँटीजन जो आहे तो खालून वर जाणारा सुदर्शन चक्र आहे. ते आपण मागं मानलं, आता पण सांगतोय तो म्हणजे वेदांनी सांगितलं असतं सुदर्शन चक्र आहे. म्हणजे ओ रक्ताचा जो ओम अँटीजन आहे तो विष्णूचा सुदर्शन चक्र आहे, विष्णू देवताचा गट आहे ओम. आता पुढे गेल्यानंतर आपण दुसरं वाक्य पाहू. वरून खाली येणारे. आता वरून खाली येणार काय आहे? वरून खाली येणार, वरून खाली येतं म्हणजे शिवलिंग आहे ते वरून आहे, आणि खाली येणारे म्हणजे खाली जोडलेलं आहे म्हणजे शिवलिंग तयार झाले. म्हणजे ये रक्तगट तयार झाला ओम अँटीजनचा, ये रक्तगटाचा ओम अँटीजनचा शिवलिंग हे बीजाणुकण जीवात्मा आहे, हे रक्तगटीचा तयार झाला. म्हणजे बघा याच्यामध्ये सुद्धा अलंकारिक भाषामध्ये हे सांगितलंय वरून खाली येणारे. वरून म्हणजे वर म्हणजे शिवलिंग, खाली येणारे म्हणजे खाली शिवलिंगाची पाळू तयार केलेलं आहे आणि शिवलिंग तयार झालं. या ठिकाणी हे रक्तगट तयार झालेला आहे. आता पुढं बघू आपण, पुढं काय सांगितलंय. कधी कधी आडवे तिरपे वाहणारे, विशिष्ट गतीने फिरणारे. बघा आता या ठिकाणी उभे आडवे आणि विशिष्ट गतीने फिरणारी इथं फार सुंदर सांगितलं. ही अलंकारिक भाषा आहे. उभे, अग्नी पेटवला, उभा, पुन्हा आडवा, पुन्हा गोल गोल फिरणारा म्हणजे सूर्याग्नीचे चक्र आहे. ओम अँटीजन सूर्याग्नीचं चक्र आहे. बीजाणुकण जीव हा बी रक्तगट आहे. म्हणजे बघा चारही रक्तगटाची अवस्था या सुक्तात सांगितलेल्याचा अर्थ अलंकारिक अर्थ आहे, आपल्याला समजत नाही, पण व्याजाचा लय बारीक विचार केला तो असं कळण किंवा आडव्या तिरपण गोल फिरणार म्हणजे चक्र आहे अग्निनारायणाचं. आपण रक्तगटात पुढे संशोधन करून दाखवलं, ते सगळं वर्णन याच्यामध्ये डिटेल जसं तसं आहे. भगवंताने आपल्याला जे आधी सांगितलं ते आपण लिहून बऱ्याच वर्ष प्रसिद्ध केलं, 88 साली 60 साली, आणि त्याचा पुरावा आपल्याला आज मिळतोय. किती वर्षाने बघा जसाचा तसा, त्याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे आपण जे संशोधन आत्तापर्यंत केलं संस्थेने, आपण सगळ्यांनी सहकार्य करून ते 100% वेदाप्रमाणे बरोबर वेद मंत्र रक्तगट आलं लक्षात. त्याच्यामध्ये बी रक्तगट आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं विशिष्ट गतीने फिरणारे, जल मिश्रित
रक्तप्रवाह व्हावं कोणी निर्माण केला? जलमिश्रित म्हणजे रक्त केलं निर्माण, पण रक्तामध्ये एक पातळपणा आहे हे सुद्धा याच्यात सांगितलेलं आहे. घट्ट रक्त असं सांगितले. किती डिटेल माहिती दिली बघा. तुमच्या विज्ञानात सुद्धा समजणार नाही इतक्या व्याधामध्ये अगदी डिटेल संशोधन केलेलं आहे. नारायण ऋषी क देवता, आणि क देवता म्हणजे कल्की दत्त परमेश्वर. परमेश्वराने सगळं निर्माण केलेलं आहे. कल्की दत्त महाराजांनी त्याच्यावर आपलं हे सगळं जीवन जग चाललेलं आहे. आणि एक कल्की दत्त स्वयंभू आहे. त्या रक्तार्थ बघा, ये बी रक्तगट, ये बी रक्तगट गणपती चिन्ह, ओ रक्तगट सुदर्शन, ये रक्तगट शिवलिंग, बी म्हणजे सूर्याग्नी चक्र. हे आपण स्पष्ट धर्मशास्त्र अंकामध्ये बऱ्याच वर्षापासून सारखा लिहितोय. मानव हा परमेश्वराचा अंश अवतार आहे हे आपण लिहिलेलं आहे. त्या दृष्टीने सगळे गट दिले आहेत. आता तुम्ही म्हणता बा मग या गटाचे 4 भाग पडले का? हे 4 भाग पडले, ए बी ओ ए आणि बी. मग याचे 4चे पुन्हा आर एस पॉझिटिव्ह, आर एस निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आर एस पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे गटाचे सांगितले का? तर या ठिकाणी हे कोणी निर्माण केले या प्रश्न उत्तरामध्ये आहे. अदृश्य अवस्थेमध्ये उत्तर आहे की या रक्तगटाचे अनेक भाग आहेत. ते भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आहे. म्हणजे आपल्याला विज्ञान जे सांगितलं त्याच्यापेक्षा याच्यामध्ये जास्त सांगितलंय. या मानवाच्या शरीरात विशेष प्रकारे विशिष्ट गतीने अभिसरण करणारे फिरणारे, सर्व शरीरभर अनेक दिशांना फिरणारे, आता बघा सर्व दिशांना ठिकाणी दिशा. आता या दिशा म्हणजे रक्तगटाचे प्रकार. पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर ह्या दिशा. आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. तर ह्या ज्या 8 दिशा आहेत. मग या रक्तगटाचे जे प्रकार आहेत सर्व दिशांना फिरणार रक्त तयार केलं. म्हणजे रक्तगट ए बीचे किती? ए बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आर एस पॉझिटिव्ह, आर एस निगेटिव्ह 4 गट झाले. आणि झाले 4 गट. ओचे 4 झाले 8, एचे 4 8 12 आणि बीचे 4 8 16. म्हणजे रक्तगटाचे प्रकार झाले 16. दिशा आहेत 8. तर 2 भागा 8 आणि भागा 2 बी 8 16. 8 2 16 म्हणजे रक्तगट जे आहे ते दिशांना अगदी समतोल पॉझिटिव्ह निगेटिव्ह दाखवले आहेत. मग त्याच्यातून जे काय तुमचे बॉम्बे ग्रुप, अमुक ग्रुप तो स्वतः चिकटून त्याला आलेला आहे. अशा दृष्टीने या ठिकाणी सगळं संशोधन याच्यामध्ये सूक्ष्म रीतीने सर्व दिशांना फिरणारे, ऊर्ध्व अर्ध या सर्व दिशांना फिरणार, या 8 दिशांना फिरणार. म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आर एस पॉझिटिव्ह, आर एस निगेटिव्ह ह्या 4 दिशा प्रमुख. पूर्व, दक्षिण, उत्तर आणि पश्चिम आणि उत्तर. मग याच्यामध्ये ह्या 4 दिशा पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आर एस पॉझिटिव्ह, आर एस निगेटिव्ह. मग असे 4 रक्तगटाचे प्रकार या 4 दिशाच्या दृष्टीने आज पॉझिटिव्ह निगेटिव्ह या ठिकाणी दाखवले. या अदृश्य ज्ञानाचं सांगितलेलं आहे. आणि हे वेद समजणे संशोधनाचा फार मोठा विषय. जगाने विचार करावा की वेदामध्ये आपलं खरोखर जीवन आहे. ऋग्वेद याच्यामध्ये क देवता, अथर्ववेद याच्यामध्ये क देवता अशा दृष्टीने हे वर्णन आलेलं आहे. ऋग्वेदामध्ये 6 ऋचा आहेत आणि अथर्ववेदामध्ये सरळ 33 ऋचा आहेत. म्हणजे एकंदरीत 43 ऋचा कल्की दत्त महाराजांचं वर्णन, कल्की महाराजांच्या सुधारणा केल्या त्याच्याबद्दल आहेत.
अजून बरीचशी माहिती वेदामध्ये मिळू शकते. परंतु सलग एक एक खट्टा एका जागेवर असणारी माहिती वेदामध्ये या ऋचामध्ये सांगितलेली आहे. सर्व दिशांना फिरणारे, आता पूर्व पॉझिटिव्ह, दक्षिण निगेटिव्ह, पश्चिम आर्यस पॉझिटिव्ह, उत्तर आर्यस निगेटिव्ह, अशा दृष्टीने 4 गट फिरवले. अतिशय उत्तम. बघा उत्तर कसं आलंय. उपदिशा धरून बघा, मुख्य दिशा धरून बघा, वेदामध्ये कशी भाषा वापरली. सर्व दिशांना फिरणार. पूर्वेचा गट, दक्षिणाचा गट, पश्चिमेचा उत्तरेचा गट, एका गटाचे 4 प्रकार झाले का नाही. तसं मग याला आर्य पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आर्य पॉझिटिव्ह, आर्य निगेटिव्ह अशी नावं देण्यात आली. म्हणजे पूर्वी पारंपरेने 4 दिशांची नावं रक्तगट होती. हा पूर्व रक्तगट, हा दक्षिण रक्तगट, हा पश्चिम रक्त, हा उत्तर रक्तगट. पूर्व पॉझिटिव्ह, दक्षिण निगेटिव्ह, पश्चिम आर्य पॉझिटिव्ह, उत्तर आर्य निगेटिव्ह, अशा दिशेने गटांच्या रचना विभागणी पूर्वी केलेली होती. आता फक्त नाव दिले. मँगो, आंबा, आम एकच फळ आहे, फक्त नाव बदलले आहेत. वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे. जिन्स, जनुक, तुमचे रंगसूत्र, त्याचे असणारे परिणाम, शून्यातून जग निर्माण करण्याचं शास्त्र, शून्यातून रक्त निर्माण केलं ते छंद आणि स्वरामधून कल्की दत्त महाराजांनी अशी महत्वाची माहिती याच्यामध्ये आपण आज पाहिलेली आहे, पाहत आहोत. तर याचा आपण सतत अभ्यास करा. आणि हे असं जे दिलेलं शास्त्र आहे, वेद मंत्र रक्तगट, वेदामध्ये ऋग्वेदामध्ये क देवता, अथर्ववेदामध्ये क देवता, हिरण्यगर्भ प्रजापती ऋषी, इथं नारायण, क देवता, जगती छंद, छंद ऋषी सांगितले. याच्यामध्ये जे त्रिशुभ छंद सांगितलेला आहे. त्रिशुभ छंदातून रक्त वाहतं. म्हणजे आपल्या शरीराचे 6 बटणं आहेत, डाव्या बाजून शुद्ध रक्त वाहत. म्हणजे या ठिकाणी बघा परमेश्वराने किती सुंदर उत्तर दिलेलं आहे. त्रिशुभ छंद दैव स्वरा, म्हणजे 6 बटणं. पहिलं बटन गायत्रीचा छंद षडजा स्वर, दुसरं बटन उष्णिक छंद ऋषभ स्वर, तिसरं बटन अनुष्टुप छंद गांधार स्वर, चौथं जग बृहत छंद मांधार स्वर, 5वं पंचम पंचम स्वर, 6वं बटन त्रिशुभ छंद दैव स्वरा. ते 6वं बटन म्हणजे या डाव्या बाजूची जी शिर आहे रक्ताची मेंदूपासून निघते, पायाच्या टाच्यापर्यंत जाते, तिथून रक्त वाहतं. ही शुद्ध रोहिणी आणि अशुद्ध रोहिणी दुसरीकडून वाहते. तर ह्या रक्ताच्या बाबतीमध्ये भगवंताने आपल्या शरीरामध्ये किती सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. त्रिशुभ छंदातून हे रक्त वाहत. मग या रक्ताबरोबर वाहतं का चुकीचं वाहतं. आपल्या शरीर रक्ताबरोबर तयार चुकीचं तयार झालं, ते कॅन्सरला कसं आव्हान करतं, ते कोणत्या स्वरूपाचं आहे हे आपण आता पाहू शकतो. जर समजा ही 6 बटणं 6 mm ते 10 mm आली, तर तुमचं 7वं व्होल्टेज वेळ छंदो कार्डियोग्राम हे 7वं व्होल्टेज तयार होतं जगत निश्वासवर. आणि मग आपलं शरीर रक्त जे आहे ना, बरोबर 7 अगदी पद्धतशीर कुठलीही पेशी नष्ट न होताना शरीरामध्ये अगदी उत्तम तयार झालेला आहे सिद्धांत झाला. जर आपले सगळे 6 बटणं 5 mm आली, तर आपल्या शरीरामध्ये निमच रक्त तयार होतं, निम्या पेशी तयार होतात, निम्या होतच नाहीत. पण त्या पेशी मुरदार खुरपाट झाल्या, म्हणजे या ठिकाणी कॅन्सर तयार होतो. कॅन्सरचे भीती इथं निमा होते, कारण या ठिकाणी व्होल्टेज कमी झाले आपल्या शरीरामध्ये हृदयातले. मग हे भरून काढायला पाहिजे आपल्याला आपल्या रक्तगटाप्रमाणे. या विवाहाने गणपती भक्ती करायची, विवाहाने विष्णूची, विवाहाने शंकराची, विवाहाने सूर्याची भक्ती करायची. म्हणजे आपल्या शरीरातलं हे रक्तपुरवठा पुन्हा तसा तसा वाढतो. म्हणजे कॅन्सरची भीती गेली. म्हणजे आपल्या शरीरात जो अणुबॉम्बचा परिणाम होतोय गॅमा बेटा किरणांचा, तो रक्त कमी होतो, त्यावेळेला ते आपलं रक्त कमी करतात आणि ऑक्सिजन न घेणारे जीवाणू शरीरात येतात. त्यामुळे हे रक्त आपोआप नष्ट होत चालतात, पेशी कमी होत चालतात. आणि जेव्हा 6 बटणं पॉझिटिव्ह असतात, त्यावेळेला ऑक्सिजन तयार करणारे जीवाणू अल्फा किरण, पौमान सोमा किरण देवता आणि
हे रक्तामध्ये आल्यानंतर हे रक्त साथी छंद जेव्हा एकमेकांना जुळून एकमेक कांद्यासारखे एकत्र येतील. कांदा म्हणजे रक्तपेशी, अगदी उत्तर महत्वाचे. त्याच्यामध्ये 7 वलय कसे आहेत पेशीवर, हे कांद्याचं उदाहरण. तुम्ही आवडा कांदा कापा आणि मग बघा का आपल्या पेशीवर कसं आवरण आहे. तुम्ही जर काकडीचं बी घेतलं आणि ते जर बरोबर हळूच मशीनमध्ये नेऊन तपासलं तर तुम्हाला त्या बियावरती 7 आवरण एकमेक दिसतील. म्हणजे इतकं सुंदर दिसतील म्हणजे तुम्हाला दिसायला पाहिजेत. इतकं सूक्ष्म मशीन जेव्हा आपल्याला असेल, एका केसाचे 1 कोटी भाग सूक्ष्म इतका बारीक होईल तेव्हा आपल्या रक्तपेशीमध्ये आवरण आपल्याला दिसतील, तसे दिसू शकत नाहीत. पण व्याधामध्ये आधीच सांगितलंय सगळं. विज्ञानाला सुद्धा पाणी पाजणारं न समानारं ज्ञान 4ही गटाचं सांगितलं. नंतर त्याचे उपकार 4 गटाचे, त्याचे 4 प्रकार 4ही दिशांना ते फिरतंय. म्हणजे पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पूर्व पॉझिटिव्ह, दक्षिण निगेटिव्ह, पश्चिम आर्यस पॉझिटिव्ह, उत्तर आर्यस निगेटिव्ह. हे 4 गट अगदी डोळ्यासमोर रक्तगट तयार झाले. म्हणजे आपल्या रक्तगटाला निर्माण होण्याकरता ज्या दिशेकडून जे दैवत आहे किंवा जे लहरी आहेत जगती छंदिशा स्वराच्या, त्याप्रमाणे हे रक्तगट तयार झालेले आहेत. व्याधामध्ये माहिती दिलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. ज्याला पाहिजे त्याने ही प्रकरण अवश्य वाचावीत. व्याधामधले ऋग्वेद क देवता आणि अथर्ववेदामध्ये क देवता. ऋग्वेदामध्ये 10 ऋचा आहेत, तर अथर्ववेदामध्ये 33 ऋचा आहेत, म्हणजे 43 ऋचा आहेत. त्यांचा जगाने पूर्ण अभ्यास करावा. म्हणजे मेंदू कसा तयार झाला, शरीर कसं तयार झाला, टाचा कशा, हाडं कशी, सगळ्या गोष्टी उत्तर तुम्हाला प्रत्येक ऋच्यामध्ये मिळेल. काळ आपण सविस्तर सांगितलं आहे. पण आज मुद्दाम त्या रक्तगटाचं पुन्हा सांगितलं का वेद मंत्र रक्तगट वेदामध्ये आहे का? कोणी सांगितलंय असं काय खोटं मानलं राव, असं काय सांगता राव. बऱ्याच लोकांनी मला आडवं लावलं, म्हणजे पुरावा आहे. आणि हा पुरावा या वेदामध्ये आहे, तो तुम्ही वाचून पाहा. म्हणून आपण जे रक्तवेद मंत्र संशोध जगाला मानलं, याच्याशिवाय आता जगाला पर्याय नाही. आणि जगाला हे कळल्यानंतर जग मोठं सुखी समाधानी होईल. आणि काय राहिला असला भाग पुढचा बघू. ओम स्वयंभू महा, ओम स्वयंभू महाकव, ओम स्वयंभू. अमृत मंत्र कलकत्ता महाराज के जय. स्वयंभू महापन सागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. हरुषा माता की जय. ऋषि की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो. हरि ओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.